तुमचे केस का गळतात, का पिकतात ह्याचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. केशपुराणच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण कॉमन हेअर प्रॉब्लेम्स आणि त्यांची कारणं याची माहिती करून घेणार आहोत. स्प्लिट एंड्स, ड्राय हेअर्स, केस गळणं म्हणजे हेअर फॉल आणि ग्रेइंग म्हणजे केस पांढरे होणं या सगळ्या प्रॉब्लेम्सची बेसिक कारणं जवळपास सारखीच असतात. आता जेनेटिक्स, पोल्युशन, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, हार्मोनल चेंजेस, हार्श स्टायलिंग म्हणजे हेअरस्टायलिंगच्या नावाखाली वेगवेगळे केमिकल्स वापरणं, ड्राईंग, ब्लो ड्राईंग, स्ट्रेटनर्स यांचा अतिरिक्त वापर ही सगळी ह्या हेअर प्रॉब्लेम्सची कारणं आहेतच आणि ती तुम्हाला माहीतही असतील. पण ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आणि अतिशय बेसिक असं केस गळणं आणि पिकण्यामागचं कारण आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह हीट किंवा शरीरातली अतिरिक्त उष्णता. शरीरात वेगवेगळ्या कारणामुळे ही उष्णता जास्त प्रमाणात वाढते. जसं खूप दगदग, धावपळ किंवा प्रवास, पुरेशी झोप नसणं किंवा जागरण, मेंटल स्ट्रेस किंवा सतत दुःखी असणं, अनावर राग किंवा चिडचिड, सतत स्पायसी, मसालेदार, तिखट आणि फ्राईड मीठ जास्त असलेले पदार्थ खाणं, पाणी कमी पिणं हीच ती वेगवेगळी कारणं. या सगळ्यांमुळे वाढलेली ही हीट हेअरफॉल आणि हेअर ग्रेइंग ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन हवं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ही कारणं टाळा. आणि हो, याशिवाय डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये असे कोणते चेंजेस करता येतील ज्यामुळे ही एक्सेसिव्ह हीट कमी करता येईल हे पाहण्यासाठी केशपुराणचा पुढचा एपिसोड नक्की बघा.